भीमा कृषी प्रदर्शन सुरू झालं की पश्चिम महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थिती लावतात। या शेतकऱ्यांच्या पोटाला आधार म्हणून कृषी प्रदर्शनात दररोज झुणका भाकरीचं मोफत वाटप केलं जातं। आजही सकाळच्या सत्रात सुमारे 5000 नागरिकांना झुणका भाकरीचं वाटप करण्यात आलं। ज्वारीची भाकरी आणि त्याच्यावर गरमागरम झुणका खाऊन शेतकऱ्यांबरोबरच सर्व स्तरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना प्रदर्शनस्थळी मोफत झुणका भाकर देण्यात येते। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या शेतकरी नागरिकांना पोटाला आधार मिळावा यासाठी भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि रामनगर शिये इथल्या जिजामाता महिला बचत गटाच्या वतीनं झुणका भाकर वाटप करण्यात आलं। ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी सहकुटुंब उपस्थिती लावून झुणका भाकरीचा आस्वाद घेतला। यावेळी सचिन माने, सूरज उडगणी, राजू घोरपडे, दिग्विजय घोरपडे, सचिन लाड, आकेश शहा, अनिकेत अष्टेकर, गौरी चव्हाण, जाई भोसले, रीना जाधव, नुपूर पेंडसे, प्रियंका काजवे यांच्या उपस्थितीत झुणका भाकर वाटप करण्यात आलं। झुणका भाकर खाऊन तृप्त झालेल्या शेतकरी नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलंय। कारण की शेतकऱ्यांसाठी गरजेची वस्तू आहे। जर पोटात असेल तर पुढलं प्रदर्शन पार पाडू शकाल। व्यवस्थित लक्ष केंद्रित करून लक्ष जाईल। झुणका भाकर लांबणार बाळमाचा आशीर्वाद एक नंबर लांबणार झुणका भाकर। मी 2 वर्ष आले बघतोय, प्रत्येक वर्षाला भीमा कृषी प्रदर्शन भरलेलं असते, पण तिथं हा गोरगरिबांच्या जेवणाचा एक प्रश्न सोडूनच टाकलेला असतो पहिल्यापासूनच। ते अगदी आम्हाला समाधान वाटते की असाच कार्यक्रम कुठेही असो, पण भीमा कृषी प्रदर्शनमध्ये जसा झुणका भाकर मिळतोय असं सर्वांनी जागी जागी कार्यक्रमात ठेवावं। गोरगरिबांची सोय होती। झुणका भाकर उपक्रम गोरगरिबासाठी एक नंबरचा आणि सर्वसामान्य लोकांना म्हणजे त्यांची भूक चालली, सगळं चाललं, दिवस इथं चालला, कृषी प्रदर्शन बघून गेले। ज्याला अगदी चहाच घ्यायचा मिळत नाही त्याचं अगदी चांगलं काम आणि हे तुम्हाला पुढं हे झुणका भाकर तुम्ही दिला म्हणून याचं हे नाही, तुम्हाला एक प्रकारचा आशीर्वाद मिळणार, गोरगरिबांचा आशीर्वाद मिळणार। आणि इथं बघतोय हायपाय लोक बी खात्यात चांगलं आहे आणि चांगलं आहे। असं सामान्यच माणूस असं खात नाही असं नाही, हायपाय बी माणूस, सुशिक्षित माणूस हे सगळं महाप्रसाद म्हणून खातात। क्या बघायला गेलं तर भरपूर प्रमाणात लोक बाहेरगावचे आहेत। त्याच्यामध्ये आता उन्हाच्या रकामध्ये जी झुणका भाकर जी देण्यात आलेली आहे ती खूप चांगलं आणि उत्कृष्ट आहे। लोकांच्या पोटाचे जे अन्नाची जी म्हणजे आत्ताची जी वेळ आहे, एक वेळचं एक जेवणच म्हणायचं। आणि जुन्या काळातली झुणका भाकर म्हणजे लोकांचं सोनं। झुणका भाकर बघायचं गेलं तर आता सध्या ही झुणका भाकर मिळत नाही आणि ही झुणका भाकर म्हणजे शेतकऱ्यांचं खाणं सोनंच आहे। ते शेतकऱ्यांचं अन्न म्हणजे झुणका भाकर एक महत्त्वाचं। खासदार साहेबांच्या यातनं चांगलं लोकांना बाहेर पैसे घालवण्यापेक्षा आज जे सर्वसामान्य लोक येऊन इथं झुणका भाकर खातात, भारी वाटलं। शेतकऱ्यांनी पूर्ण शेतकरी वर्ग, ग्रामीण भागातली लोक येतात, चांगलं वाटलं त्यांना आलेलं।